त्याने स्वतः त्याच्या भावाला सांगितलं आहे की या गुन्ह्यामध्ये कट रचणारा मुख्य सूत्रधार हा सौरभ सोनवणे जो खासदाराचा पुत्र आहे आणि तो खासदार पुत्र असल्यामुळे प्रशासन त्याला पाठीशी बैठकीचं निवेदन 21 तारखेला बीडच्या मोर्चाला जास्तीत जास्त ओबीसी समाज बांधव कसा हजर होईल या बैठकीत निवेदन झालं आणि नक्कीच फार मोठ्या प्रमाणात या वडवणी तालुक्यातून या मोर्चाला जे कोणी संशयित आरोपी असतील त्यांना अटक करा। नंबर 2चा मुद्दा असा आहे की जो उद्या 21 तारखेचा मोर्चा आहे हा मोर्चा ताकदीने व्हायला पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही सगळ्यांची निश्चित ओबीसीवर हे सरकार अन्याय करीत आहेत। खरं म्हणजे सरकार सांगतं आहे की ओबीसी हा सरकारचा DNA आहे, परंतु या सरकारचे खायचे दात वेगळे ते दाखवायचे दात विलास घुले या कुटुंबाला न्याय देण्यासाठी येत्या 21 तारखेला बहुजन समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांना विनंती करतो, एक कुटुंब, एक 26 वर्षाच्या मुलाचा खून केला गेला, काही आरोपी अटक आहेत, काही आरोपी संशयित बाकी आहे, परंतु सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जे कोणी संशयित आरोपी असतील त्यांना अटक करा। नंबर 2चा मुद्दा असा आहे की जो उद्या 21 तारखेचा मोर्चा आहे हा मोर्चा ताकदीने व्हायला पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे। मी वडवणी तालुक्यातल्या सगळ्यांना मी अत्यंत कमी कालावधीमध्ये वडवणी तालुक्याची ही बैठक होती। सर्व एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज, बहुजन समाज, 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी भगवान बाबाच्या मंदिरावरती जमा झाले। त्याचं कारण असं आहे की गेल्या 56 दिवसापूर्वी जी विलास घुले यांची निर्गुण हत्या केली होती त्या संदर्भात ओबीसी समाज बांधवाच्या वतीनं 21 तारखेला येत्या 21 तारखेला बीड शहरामध्ये भव्य असा मोर्चा निघणार होता आणि त्याच्या निवेदनाची बैठक होती। प्रत्येक गावातले प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला आले होते। त्याचं म्हणजे ह्या बैठकीचं निवेदन 21 तारखेला बीडच्या मोर्चाला जास्तीत जास्त ओबीसी समाज बांधव कसा हजर होईल या बैठकीत निवेदन झालं आणि नक्कीच फार मोठ्या प्रमाणात या वडवणी तालुक्यातून या मोर्चाला लोक येणार आहेत। ईश्वर हे सरकार अन्याय करीत आहेत। खरं म्हणजे सरकार सांगतं आहे की ओबीसी हा सरकारचा DNA आहे, परंतु या सरकारचे खायचे दात वेगळे ते दाखवायचे दात वेगळे। अतिशय वेगळी भूमिका या ओबीसीच्या बाबतीत या सरकारकडून घेतली जाते, कारण ओबीसी समाज अल्प आहे आणि म्हणून त्यांना न्याय मिळत नाही। खऱ्या अर्थानं आज 2 महिने होऊ लागलेत विलास घुलेचा खून होऊन, परंतु प्रमुख आरोपीला अद्याप अटक झाली आहे आणि आमची सर्वांची एकच मागणी की या खुन्याचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याला अटक झाली पाहिजे आणि या घुले कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। या संदर्भात आज या ठिकाणी बैठक आयोजित केली होती। मोठ्या संख्येनं प्रत्येक ओबीसीचा समाजाचा घटक या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून उद्या 21च्या मोर्चात सर्वात जास्त वडवणी तालुक्यातले कार्यकर्ते आणि लोक त्या ठिकाणी सामील होणार आहेत आणि न्याय मिळवून घेणार आहेत। ओबीसी समाजाचा जो तरुण होता त्या तरुणाच्या हॉटेलवर आम्ही 4-5 वेळा गेलो होतो, त्यांच्या घरी भेटून आलो। तितका सज्जन मुलगा होता आणि तो फक्त एका एसी समाजाच्या किंवा इतर समाजाच्या याच्यासाठी तो त्याला वाचवायला गेला होता आणि त्याचा खून झाला। त्याच्यासाठी आम्ही तिथे जाऊन भेटलो, हे सगळं केलं। 21 तारखेच्या मोर्चाला आम्ही आमच्या स्वखुशीनं जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहणार आहोत। आणि विलास घुले यांची हत्या झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांना अंबाजोगाईमध्ये नेण्यात आलं, हॉस्पिटलला नेण्यात आलं, त्यावेळेस नेत असताना ॲम्ब्युलन्समध्ये त्याने स्वतः त्याच्या भावाला सांगितलं आहे की या गुन्ह्यामध्ये कट रचणारा मुख्य सूत्रधार हा सौरभ सोनवणे जो खासदाराचा पुत्र आहे आणि तो खासदार पुत्र असल्यामुळे प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे। आमची या ठिकाणी प्रशासनाला एकच कळकळीची आणि नम्र विनंती की खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांना अटक झाली पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे। ओबीसीच्या प्रत्येक घटकावर, प्रत्येक घटकातल्या एका घटकावर जाणीवपूर्वक त्यांना एकटं पाडून एकावर अन्याय केला जातोय
मागं धनगर समाजाच्या एका तरुणाचा खून झाला, लातूरला वाणी समाजाच्या तरुणाचा खून झाला, आपल्या इथं संपदा मुंडे प्रकरण झालं, अशा अनेक प्रकरणं झाले. जोपर्यंत ओबीसी एकजुटीने सर्वजण एकत्र येऊन आपल्या न्यायासाठी लढा देत नाहीत तोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही. ओबीसीच्या इतर घटकातल्या बांधवांना मला एकच सांगायचं आहे, आज आम्ही जात्यात आहेत तर तुम्ही सुपात आहेत. आपण एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून संघटित होऊन लढा दिला पाहिजे आणि या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली पाहिजे आणि आपला न्याय हक्क आपण स्वतःने मिळवून घेतला पाहिजे.